नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मोसंबीच्या झाडासाठी बोर्डो पेस्ट कसं तयार करायचं, काय काय साहित्य लागतं आणि कसं लावायचं। तर आपल्याला लागणारं साहित्य आहे मोरचूद 1 किलो, चुना, क्लोरोपायरीफॉस कीटकनाशक, पाणी, 2 प्लास्टिक बकेट। अशा प्रकारे 1 किलो मोरचूद घेतोय आपण। हे बघा, 1 किलो मोरचूद घेतलाय आपण आणि हा 400 ग्रॅमचा इन्स्टंट चुना। तर चुना आपण कमी जास्त करू शकता, पेस्ट दाट करण्यासाठी वाढवू शकता। अशा प्रकारे 2 बकेटमध्ये 5-5 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि एका बकेटमध्ये मोरचूद 5 लिटर पाण्यात आणि दुसऱ्या बकेटमध्ये आपल्याला त्यात चुना टाकायचा आहे। हे वेगवेगळं अगोदर भिजू घालायचं आहे। आदल्या दिवशी संध्याकाळी घातलं तर खूप छान मिक्स होतं। ती खडे जे असतात ते कुटून घेण्याचं काम पडत नाही। तर अशा प्रकारे चुना जो आहे 400 ग्राम इन्स्टंट चुना, तो आपल्याला दुसऱ्या बकेटमध्ये टाकायचा आहे। यासाठी आपल्याला प्लास्टिकचाच बकेट वापरायचं आहे आणि याचं मिश्रण सकाळी दुसऱ्या मोठ्या बकेटीत दोन्ही मिश्रण सोबत टाकून त्याला मिक्स करायचं आहे। असं हे जे आपण चुना आणि मोरचूद टाकलेलं आहे याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आणि मोरचूदसाठी जर थोडंसं कोमट पाणी असेल तर मोरचूद फार लवकर विरघळतं। मोरचूदला थंड पाण्यात त्याचं व्यवस्थित लवकर विरघळत नाही ते, तर कोमट पाणी असलं तर उत्तम। त्यात आपल्याला नंतर ज्या वेळेस लावायचं आहे त्यावेळेस क्लोरोपायरीफॉस हे जे कीटकनाशक आहे हे 20% EC किंवा 50% EC आपण त्यात 10 लिटर पाण्याला 50 ml टाकणार आहोत। म्हणजे जे की खोडाला जी कीड लागते त्या कीटकांना यामुळे अटकाव होईल। या अशा प्रकारे आपण 50 ml क्लोरो त्यात टाकलेला आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून ते त्या मिश्रणात एकजीव होईल। आता आपल्याला हे पेस्ट लावायचं आहे। तर लावण्यासाठी छोटी बकेट असली तर चांगलं, कारण जास्त घेतल्यावर बाय चान्स सांडलं तर आपलंच नुकसान आहे। आणि ब्रश छोटा घ्यायचा, छोटे झाड आहेत आपले म्हणून छोटा घ्यायचा। आणि जर वयस्कर झाड असतील समजा 8-10 वर्षाची तर मग मोठा ब्रश पण घेऊ शकतो आपण। छोट्या ब्रशनं काय होतं, आपली जी पेस्ट आहे ती जास्त वाया जात नाही छोट्या झाडाला। अशा प्रकारे आपण हे ब्रश घेतलेला आहे छोटा। अशा प्रकारे पेस्ट लावायची। आणि मित्रांनो, हे ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस ते खूप अंधुक किंवा फिकं दिसतं, त्यामुळे चुना त्यात टाकतच राहायचं असं काही नाही। हे लावल्यानंतर 1-2-5 मिनिटात पूर्ण वाळल्यानंतर एकदम असं घट्ट होऊन जातं। अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूंनी त्याला व्यवस्थित पेस्टिंग करायची आहे। याचा फायदा असा, खोडाला बुरशी लागणार नाही, डिंक येणार नाही आणि आपण जे कीटकनाशक टाकलं आहे त्यामुळे जे खोडाला त्रास देणारी कीड आहे ती येणार नाही। अशा प्रकारे पेस्टिंग करायची आहे आपल्याला। बस का 1.5 मिनिटात झालं। एवढं झाड झाल्यावर बंद पाण्यात आले की बोल नको मध्ये। तर मित्रांनो, आपण बघू शकता थोडा वेळ सुकल्यानंतर हे एवढ्या डार्क कलरमध्ये ती पेस्ट आपल्याला दिसते। आपण ज्यावेळेस ते लावतो त्यावेळेस खूप लाईट वाटतं आपल्याला
तर जास्तच जर लाईट वाटलं सुकल्यानंतर पण तर थोडा चुना त्यात टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे अशा प्रकारे आपलं झाड पेस्टिंग केल्यानंतर दिसतं, हे बघा तुम्ही. आणि यामुळे आपल्या खोडाच्या खूप ज्या समस्या आहे त्याचं निराकरण आपण करू शकतो. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास शेती शिवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन